त्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी। आम्ही कुठल्याही आमदार लोकप्रतिनिधीला धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही। सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की अशा कुण्या प्रवृत्तीला आपण अजिबात थारा देऊ नका। परंतु यातील वस्तुस्थिती यातील सत्यता गेली 24 बदल्यात आल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे। प्रवीण दटके माननीय अध्यक्ष महोदय कृष्णा भाऊ माननीय अध्यक्ष महोदय फार ज्येष्ठ सदस्य आहेत मान्य विजूभाऊ। एक पत्र आलं मी पत्राची तारीख वाचतो 20 ऑक्टोबर 2025 सही आहे धनंजय भागवत कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन। पत्र काय मी वाचतो दोनच ओळीच आहे। श्री तुकाराम मुंडे भाप्रसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्तीस शासनाची कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे त्याकरिता अनुषंगाने कारवाई करावी एवढं पत्र आहे। माननीय विजूभाऊंनी जे म्हटलंय जर ते झालं असतं FIR अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला। नंबर 1 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द केली। 5 दिवसाच्या 5 महिने 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची माननीय अध्यक्ष महोदय डिलिव्हरी नंतर 5 दिवसाची हे होती माफ करा सुट्टी रद्द केली। दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली। महिला आयोगाकडे अजूनही हिअरिंग पेंडिंग आहे। माननीय अध्यक्ष महोदय हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेधी टाकली आमचा अधिकार आहे आणि लक्षवेधी टाकणाऱ्या माननीय कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील तर तो अधिकारी किती प्रामाणिक आहे काय हा चौकशीचा विषय आहे। आम्ही काही न्यायाधीश नाही पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील तर ही योग्य भूमिका नाही। आणि कृष्णा खोपडे 4 टर्मचे आमदार आहेत आणि सभागृहाचा काही मी सदस्य म्हणून मी न्यायाधीश नाही पण एका तरुण मुलीला एका तरुण तिथल्या कर्मचाऱ्याला महिलेला एक महाराष्ट्र बँकेच्या 20 कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आहे आणि ते प्रूव्ह झालाय म्हणून असं पत्र काढावं लागलं म्हणून हे पत्र आलंय। म्हणून माझी विनंती आहे की शासनाने या बाबतीत निवेदन करावं आणि असं जर चुकीचा गैरप्रभाव अशा धमक्या येणार असतील तर तात्काळ कारवाई करावी। ठीक आहे आता दिली नसेल आणि त्याच्यामुळे विजय भाऊनी त्याचे जे काही तडफदारी या ठिकाणी केली आहे सर तो प्रामाणिक अगर अधिकारी राहिला असा तर त्याचे 20 वर्षात 24 बदल्या झाल्याच नसत्या। नंबर 1 त्यांनी महानगरपालिकेमध्ये का गुण खेळवला हे आम्ही मला वाटतं आपण या विषयावरती बरीचशी चर्चा केली आहे। हे आम्ही बोलणार सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू दे आता बसा 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 बसा। सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे 2 भाग आहेत। पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी हा अतिशय गंभीर भाग आहे। या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं हा विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे। त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल। धमकी देणारे कोण ते कोणाशी रिलेटेड आहेत कोणाकरता काम करतात अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल। दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडलाय त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल। धन्यवाद। चला नाही आता लक्षवेधी घ्या लक्षवेधी क्रमांक 1 बोला 2 मिनिटं बघा हे असं चालू होतं अध्यक्ष महोदय अख्खा वेळ याच्यात जाणार आहे। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन साहेब आज सकाळी 7 वाजता आज सकाळी 7 आणि 8च्या मध्यंतरी वर्सोवा मेट्रो
पिल्लर नंबर 8 येथे हो होऊ दे होऊ दे, आता द्यायलाच लागणार तुम्हाला, होऊ दे त्यांचं. महत्वाचा विषय आहे. आज सकाळी 7:30 वाजता वर्सोवा मेट्रो पिल्लर नंबर 8 अविनाश टावरच्या समोर सीसी रोड हा खचला आहे. आज जवळपास 7 फूट खचलेला आहे. आज खचलेला आहे. 20 दिवसा अगोदर DN नगर मेट्रो स्टेशनच्या खाली पण हीच घटना घडली होती. त्यावेळी पण मी पूर्ण सखोल चौकशीची मागणी केली होती आणि यावेळी पण आता जर असं या प्रकारे जो घडलेला आहे. खोपडे साहेब चला, समजला विषय, समजला. नागपूर बिबट्या हा 15 दिवस झाले नागपूर शहरामध्ये घुसलेला आहे. 15 दिवसा अगोदर वनमंत्री या ठिकाणी ठीक आहे बसले खोपडे आहे. साहेब, या विषयातली लक्षवेधी आहे त्यावेळेला बोला. नाही, चला सर, लक्षवेधी सर. क्रमांक 1 झालं ना. लक्षवेधीच्या वेळेला बोला, लक्षवेधीच्या वेळेला काय बोला. चाललंय सभागृह? सत्ताधारीच पक्षाचे लोक हे करतात. चला बोला. अहो आज बिबट्या आहे हो, बिबट्या लक्षवेधी 5वी लक्षवेधी बिबट्यावर आहे. खोपडे साहेब 5वी लक्षवेधी बिबट्यावरच आहे. तुम्ही ऐकूनच घेत नाही. सीएम आल्यावर बोला. सांगा, तुम्हीच सांगा बाबा. आता बोलायचंय, सीएम आल्यावर बोलायचंय. तुम्ही आम्हाला बोलू दिलं नाही 5वी लक्षवेधी आहे म्हणून. ठीक आहे चला, लक्षवेधी क्रमांक 1 बोला. हा म्हणजे लक्षवेधी क्रमांक 1 छापल्यासारखं कोण उत्तर तुम्ही छापल्याप्रमाणे साहेब ओके तिकडे येस बोयर साहेब नाही अध्यक्ष महोदय, या रोहित आर्याच्या संदर्भामध्ये त्यावेळच्या सगळ्या माहितीमध्ये उघड झाला आहे